गेली 5-6 दिवस तुम्ही सगळ्यांनीच बातम्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात म्हणलं काही न्यायालयीन प्रक्रिया कंप्लीट करून आपल्याशी संवाद साधायचा होता, म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. तशी मी प्रेस नोट आणलेली आहे, मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? नमस्कार. 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं. सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या प्रसिद्धीसाठी दिला होता. माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे, याबद्दल मला पश्चाताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, परंतु माझ्या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे, याचं मला दुःख वाटतंय. म्हणून मी आज काही निर्णय घेतले आहेत. राजकारण कसं होतंय, काय होतंय ते बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, पण सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. मी माफी मागितलेली आहे. आज दिनांक 7/6/2026 रोजी काल परवा ज्या प्रेस तुमच्या पाहिल्या, त्यातून जी माझ्या हकालपट्टीपर्यंत माझ्या राजीनाम्यासंदर्भात काही लोकांनी उहापोह केला, तर मी तसा पक्षश्रेष्ठींकडे आज पक्षाच्या पदाचा, जे काय पक्षाचं सदस्यपद आहे, संघटनात्मक पद आहे, त्याचा राजीनामा आज मी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतोय, पण तसा मला त्यांचे संपर्क अजून झालेला नाही. मी देणार आहे. मी काल, आज आणि उद्या दादांच्या कुटुंबाशी प्रामाणिक होतो. 2018 साली माननीय अजितदादा पवार यांनी उस्मानाबाद येथे हल्लाबोल मेळाव्यात माझा प्रवेश करून घेतला होता. मी माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा संस्थापकीय सदस्य, त्याचा राजीनामा देऊन मी 18 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसची धुरा राज्य लेव्हलला मी आजपर्यंत अजितदादांच्या प्रवेशानंतर मला दिलेलं पद आणि तोपर्यंत मी कष्ट केलं. 18 मध्ये मी वेगवेगळी आंदोलनं केली, त्यात मला तुरुंगवास भोगावा लागला. जे बी दादांनी मला कधी काम सांगितलं ते मी न चुकता केलेलं आहे, आणि त्याचं फलित म्हणून मला पहिल्यांदा काय मिळालं असेल, कोणी म्हणत असेल की वेगवेगळ्या कमेंट आहेत, आणि त्या कमेंटचा मला इतका मनस्ताप झालाय, आणि त्या मनस्तापामुळे मी खरं तर तुमच्याकडे आलो. आज त्या संघटना पदाचा राजीनामा पक्ष लेवलला देणारच आहे. मी काल ही प्रामाणिक होतो, आज बी आहे आणि उद्या पण राहणारच आहे. मी पक्ष सोडल्यानंतर 2029च्या विधानसभा निवडणुकीत जोपर्यंत आदरणीय सुनेत्रा वहिनी, मला म्हणजे भरून येते, सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्यावर विजयाचा गुलाल पडत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मला यांनी हकालपट्टीची म्हणजे ती धमकीवादाच होती हो प्रेस. मग तुम्ही पत्रकारांनी कोणतरी विचारलं, त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय करणार? मला लोकांच्या भावना तीव्र होत्या, म्हणजे मारणार का मला? मला मारायसाठी पक्षात प्रवेश केला का? आणि मी इतका याचा प्याचा वाटलो? असं नसतंय. जर चुकीने माझ्या तोंडातून शब्द गेला ना, मी तो मान्य करतोय. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप मला अजूनही ऐकायला मिळाली नाही. मी नक्की बोललो का? मला विचारणं व्हायला पाहिजे का नाही? मला तिथं ऐकायला दिलं पाहिजे का नाही? अजिबात दिलं नाही. मला कोणीही कधीही काही ऐकवलं नाही, माझंही कुणी ऐकून घेतलं नाही. तरी पण भावना तीव्र लोकांच्या होत आहेत का केल्या जात आहेत, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी सांगितलं आता, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आज राजीनामा जरी दिला संघटनेचा, तर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. कवर, कारण मला बी राजकीय भविष्य आहे. कोणी माझं राजकीय भविष्य बिघडवू पाहत असेल तर मी बी राजकारण माझं थांबवणार नाही. हे सगळं कारस्थान चाललंय माझं राजकारण संपवण्यासाठी, आणि त्याच्या मागं कोण आहे, काय आहे, ते मी तुम्हाला सगळी माहिती देतोच. माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा मागितला जात आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, माझे स्थानिक नगरपालिका प्रभागामधील निवडणूक 2025च्या डिसेंबरला झाली ना, ती डिसेंबरच्या 21 नोव्हेंबरला मी बिनविरोध झाले. आणि ती बिनविरोध शब्द इतका जी मनाला लागलाय की तेव्हापासून माझ्यावरती
राजकीय षडयंत्र चालू झालं. त्या षडयंत्राला मी घाबरत नाही. माझ्या प्रभागातील स्थानिक काही लोक आहेत यात आणि शहरातील हितशत्रू आहेत, ज्यांना मी कसाच मेचन. आता मी नक्की काय करतोय, अजून नगरपालिकेची एकही मिटिंग झालेली नाही. मला अजून त्या नगरपालिकेत जायला पण संधी मिळाली नाही. मी काल माझ्या एका धनगर समाजाच्या मित्राने मला मेसेज पाठवला, 94ला नाना पाटील नगरपालिकेत पुरुष धनगर समाजाचा एक नगरसेवक म्हणून निवडून आले. तदनंतर 2026ला मी आलोय. मधल्या काळात आमच्या भगिनींना संधी मिळाली आणि मी एकटाच आलोय आणि मला घरी पाठवायचं. वा. काही पडद्याआड शत्रू, हितशत्रू माझ्या राजीनाम्याची केविलवाणी वाट बघत आहेत. यामध्ये 2029ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतो आता, रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर दुखावलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत आहे. खरोखर रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्या बद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही. किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. मला ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचे म्हणजे रोहित पवार यांचे सोशल मीडिया टीमचे आहेत. तुम्ही चेक करा, मी त्याच्या कमेंट्स आणि सगळे आणले. सगळे फेक अकाउंट आहेत आणि असली फेक अकाउंट आमच्याकडे सांभाळायला आमच्याकडे पैसे नाहीत. तानामळीतली माणसं आहे आम्ही. आता ह्या लोकांनी हे सगळे पैसे तिथं लावले. रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहेत. असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं. त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029ची निवडणुका लढणार नाही असं त्यांनी मला लेखी द्यावा. प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं. त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो. केवळ पडद्याआड राहून एका मोठ्या समूहातील व्यक्तीचा राजकीय गेम करायचा आणि स्वतःचं राजकारण साधायचं हे बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, मी तिथं 5-6 वर्ष कर्जत जामखेडमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केलंय. तिथं माझ्याकडे आत्ता जाऊन बघा, माझ्यावर 5 अंगावर केसेस आहेत. एक तर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, त्यात मी 1 महिना जेल काढली आणि मग त्यांच्यासाठी त्याग दिलाय ना, त्याच्या बदल्यात मला वाटणीत काहीच मिळालं नाही. लेनदेन काय पाहिजे ना, सगळी मलिदावालीच आहेत ना. मलिदा गँगचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटचे मी कॉपीज आणल्या तुम्हाला देतो. या व्यतिरिक्त माझ्यावर एक गुन्हा दाखल झालाय, त्याच्या आता बातम्या तुम्ही लावल्या. त्याबद्दल कोणतंही भाष्य करता येणार नाही, कारण हा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. त्याचा तपास चालू आहे. मी तपास पूर्ण सहकार्य करत आहे. न्यायदेवतेवर मला विश्वास आहे. मला त्याच्याबद्दल काही विचारू नका. एकूणच या सर्व प्रक्रियेत माझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल मला खेद वाटत आहे. मी आत्मक्लेश करून माफी मागणार आहे. मात्र या विधानाचा गैरअर्थ काढून कोणतंही राजकारण करू नये. या विषयात कोणतीही जातीय भूमिका मी पुढे आणत नाही आणि आणणारही नाही. ज्यांनी मला ट्रोल केलं ते सगळे अकाउंट चेक करा. त्यांनी हा विषय जातीवर आलाय म्हणून मला आता तो उल्लेख करायची वेळ आली. मला जाब विचारला ते केवळ अजितदादा यांच्या प्रेमापोटी. त्यांच्या भावना मी ती 10% काही लोक आहेत ना, त्यांच्या भावना मी जाणून घेतो, त्यांचा आदर पण करतो, त्यांची पुन्हा पुन्हा नाही 10 वेळा माफी मागतो. पण याचा राजकीय खेळ करायची गरज नाही. या सगळ्या मी 2 दिवसात जेवढ्या कमेंट आहेत ना, ज्यांना माझा राजीनामा पाहिजे का नाही, ह्या पत्रकारांनी सगळ्या कमेंट वाचायच्या. ह्यातला एक जरी अजितदादांच्या निधनानंतर ह्याची काय काय भावना होत्या ह्या वाचाय तुम्हाला मिळाल्या तर मी अजिबात तुम्ही सांगचाल ती प्रायश्चित्त करायला माग घेणार नाही. ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी कोण साडी घालते, हो काही बरं झालं हेच कुठं आला पुढं हे काय. आणि असली यंत्रणा भावना ज्या दुखावलेल्या असतात ना साहेब, त्याला इतकी मोठी यंत्रणा लावता येत नाही. हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. ह्यातली नावं वाचा, ही सगळी बोगस अकाउंट आहेत आणि ह्या बोगस अकाउंटवाल्यांना माझं राजकारण संपवायचंय. आता जर मी 18 वर्ष संघर्ष करत इथपर्यंत आलोय, माझ्या अख्या खानदानात पहिल्यांदा कधीतरी नगरसेवक कसलं तरी पद राजकारणातलं मिळलंय आणि माझा जर राजकारणातला खेळ संपवायचा असेल तर मी तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे आज उद्या यांचे व्हिडिओ रेकॉर्डमुळेच मला ही भोगायचं आणले तुम्ही, तर ते रेकॉर्डिंग आणि बाकीचे सगळे काय काय रेकॉर्डिंग आहेत ते सगळे मी उद्यापासून तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही लोकांना द्यायला माझ्याकडे चहा पाण्याला सुद्धा पैसे नाहीत.
आणि तुम्हाला पैसे घेताय असं म्हणत नाही, पण चहा पाणी पाजायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. आणि यांची वॉर रूम टीम आहे, मग त्यांच्या पुढे मग माझ्या सगळी तुटून पडतात. आणि त्यामुळे मला घरात बसावं लागते आणि रडावं लागते. रडल्यामुळं का लिकरू आणले मी आज. कुठे गेलं? ये की बाळा बस. बायका पोरं टेन्शन मध्ये येत आहेत. जी काय असेल ना ती माझ्या बायकोनी आमच्या कुटुंबाचं आमचं आम्ही बघून लागा. बस एवढंच. काय माझ्या भावना तीव्र झाल्या असल्या समजून घ्या, पण मी भोगतोय आणि मला रिंग केली जात आहे. आणि त्या रिंगेला मी जशा तसं उत्तर द्यायला खंबीर आहे. मान कुणाला वाटत असेल माझ्या मागं लोक नाही, माझं काय नाही, तर ते लोक माझी सोबत आहेत. अजिबात काय काळजी करू नका. मी चांगल्याच बघत आलोय, माझं वाईट बघतोय. तुम्ही